स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण स्वामींचे 11 गुरुवार का करावे, कसे करावे, त्याची पूजा मांडणी, उद्यापन कसे करावे, त्याचे नियम काय आहेत, तर आपण आज हे सगळं बघणार आहोत। तर स्वामींचे 11 गुरुवार का करावे, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी अगदी हात टेकवले आहेत, म्हणजे आता तुम्ही खूप प्रयत्न केले पण तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही स्वामींचे 11 गुरुवार करा। म्हणजे तुमची कोणतीही इच्छा असू द्या, का तुम्हाला मनासारखा जॉब मिळत नाहीये, तुमच्या शिक्षणासंबंधित काही प्रॉब्लेम असू द्या, तुमचे संततीचे प्रॉब्लेम असू द्या, तुम्हाला घर घ्यायचं आहे, किंवा तुमची कोणतीही इच्छा असू द्या, अगदी कोणतीही इच्छा असू द्या, तुम्ही स्वामींचे संकल्पयुक्त 11 गुरुवार करा। नक्की तुमची इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार। म्हणजे असा खूप जणांचा अनुभव आहे की त्यांना दुसऱ्या गुरुवारीच, तिसऱ्या गुरुवारीच म्हणजे त्यांना त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे, त्यांची कामे मार्गी लागलेली आहेत, असा खूप जणांचा अनुभव आहे। तर आपण 11 गुरुवारला सुरुवात कशी करायची, तर तुम्ही 11 गुरुवारला सुरुवात करताना कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता। त्याला काहीही बंधन नाही की हा गुरुवार तो गुरुवार, असं काहीच नाहीये। आता तुम्ही काय करायचं, तुम्हाला आता गुरुवारला सुरुवात करायची आहे ना, तर तुम्ही जवळच्याच केंद्रामध्ये किंवा मठामध्ये, किंवा आता हे जरी नसेल तर दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं, नारळ आणि खडीसाखर घ्यायची, स्वामी महाराजांना विनंती करायची की तुम्ही कोणत्या इच्छेसाठी तुम्ही हे 11 गुरुवारचं व्रत करत आहात आणि ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या। तर हे तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं। आणि हा काही संकल्प नसतो, तुम्ही जेव्हा सेवेला सुरुवात करता तर तेव्हा तुम्ही घरात देखील संकल्प करायचा। तर आता हे झालं। आणि हो की आता खूप जणांचं कसं असतं की जवळ केंद्र नसतं, दत्त महाराजांचं मंदिर नसतं, मठ नसतो, तर अशा यांनी काय करायचं, तर तुम्ही तेच नारळ आणि खडीसाखर जेव्हा तुम्ही पूजा मांडणी कराल तर तेव्हा स्वामींसमोर ठेवायचं आणि तेव्हा स्वामींना विनंती करायची। तर पूजा मांडणी कशी करायची तर आपण हे बघूया। तर आता तुम्हाला हे गुरुवार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांचा फोटो हवा। तुमचा तो छोटा असू द्या, मोठा असू द्या, कोणताही फोटो असू द्या, पण तुमच्याकडे स्वामी महाराजांचा फोटो पाहिजे। तर तुम्ही काय करायचं, तुम्ही एक चौरंग घ्या किंवा मग पाट घ्या, तर त्या चौरंगावर तुम्ही छान पिवळे वस्त्र, पिवळं कापड अंथरून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, स्वामी महाराजांचा जो फोटो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याला तुम्ही हिना अत्तर लावा, छान फुलांची छोटीशी माळ घाला आणि तो फोटो आपण त्या चौरंगावर थोडंसं 2-3 अक्षदांचे दाणे टाकायचे, हळदी कुंकू व्हायचं आणि स्वामी महाराजांचा फोटो आपण चौरंगावर ठेवून द्यायचा। आणि तुमच्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीचा अभिषेक करून घ्या। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करा, छान मूर्तीला हिना अत्तर लावा, गंध वगैरे लावून घ्या आणि दोन नागिनीचे पानं ठेवा। 2 नागिनीची पानं ठेवा, त्याच्यावर अक्षता टाका, हळदी कुंकू टाका आणि त्याच्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही त्या नागवेलीच्या पानांवर ठेवा। आणि याच्यानंतर आता तुम्हाला जर कलश भरून ठेवायचा असेल तर तुम्ही कलश भरून ठेवू शकता, तसं काही असं कंपल्शन नाहीये। एकदम पूजा मांडणी स्वामींच्या गुरुवारची एकदम साधी आहे। तुम्हाला कलश भरून ठेवायचा असेल तर तुम्ही कलश भरून ठेवू शकता किंवा तुम्ही नारळ तसंही ठेवू शकता तुमच्या। आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं की ह्या पूजा मांडणीमध्ये आपल्याला घंटी ठेवायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला शंख ठेवायचा आहे। आणि तुम्हाला गणपतीची मूर्ती जर म्हणजे गणपतीची मूर्ती असेल तर तुम्हाला गणपतीची मूर्ती ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, किंवा मग तुम्हाला गणपती स्वरूप सुपारी जरी ठेवायची असेल तरी तुम्ही ठेवू शकता। सेम करायचं, 2 नागवेलीचे पानं घ्यायचे, त्याच्यावर तुम्ही अक्षदा हळदी कुंकू व्हायचं आणि गणपती बाप्पांची मूर्ती म्हणा किंवा मग तुम्ही सुपारी म्हणा तर ती ठेवून घ्यायची। तर आता त्याच्यानंतर तुम्ही दिवा लावून घ्यायचा। दिवा तुम्ही तुपाचा लावा, तेलाचा लावा, कोणताही दिवा लावा। तर आपण दिवा मात्र तसा ठेवायचा नाही, नेहमी आपण दिव्याला आसन द्यायचं असतं। आसन म्हणजे काय की तुम्ही एक प्लेट घ्या, त्या प्लेटमध्ये अक्षता टाका, तिथे हळदी कुंकू वाहा, त्याच्यानंतर तुम्ही दिवा ठेवा। तर तुम्ही अशा प्रकारे दिवा ठेवून घ्यायचा। दिव्याची पण तुम्ही पूजा करून घ्यायची, म्हणजे अग्निदेवाच्या साक्षीनेच आपण प्रत्येक गोष्ट करत असतो, तर त्याच्यामुळे तुम्ही अग्नीची पण पूजा करून घ्यायची। तर आता त्याच्यानंतर आपण आपला स्वामी चरित्राचा ग्रंथ ठेवायचा। तर हे बघा, स्वामी चरित्र ग्रंथ हा एकदम छोटासा आहे, एकदम छोटासा ग्रंथ आहे बघा, हे बघा एकदम छोटासा, पण हा ग्रंथ छोटासा आहे पण खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे खरंच तुमची कोणतीही इच्छा असू द्या, कोणतीही
म्हणजे स्वामी महाराज ही तुमची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारच. हा ग्रंथ वाचायला फक्त 1 तास किंवा पाऊण तास लागतो. ज्यांचा स्पीड जास्त आहे त्यांना पाऊण तास लागतो. तर आपण स्वामी महाराजांच्या ग्रंथाची पूजा करून घ्यायची. की तुम्ही स्वामी महाराजांच्या फोटोला चाफ्याचं फूल अर्पण करा, ग्रंथावर पण चाफ्याचं फूल ठेवा. स्वामी महाराजांना पिवळे फुलं आवडतात तर तुम्ही पूजेमध्ये पिवळ्या फुलांचा वापर करून घ्या. कसं असतं की स्वामी महाराजांना तुम्ही किती थाटमाट करताय ना, हे याच्याशी काही घेणं देणं नाही. काय फक्त असं आहे की तुम्ही ती पूजा म्हणजे तुम्ही जे वाचताय, तुम्ही जो ग्रंथ वाचताय किंवा तुम्ही त्यांची जी सेवा करताय तर तुम्ही ती किती मनोभावे करता, किती अंतकरणापासून करता, तुमचा भाव कसा आहे हे खूप महत्वाचं आहे. स्वामी महाराजांना तुमच्या या थाटमाटाशी काहीही घेणं देणं नाही. काय हे आपलं समाधान असतं की नाही, आपल्याला छान वाटतं म्हणून आपण करतो. तर पण हे स्वामींना याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि मुळात म्हणजे ना की स्वामींना तुमचा नवस ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही आपण म्हणतो ना की मी 501 रुपये तुमच्या दानपेटीत टाकेल, मी हे करेल, मी ते करेल, त्याच्याशी स्वामी महाराजांना काहीही घेणं देणं नाही. अरे जे ब्रह्मांडाचे नायक आहे, जे पूर्ण ब्रह्मांड चालवतात, तर त्यांना आपल्या 500 रुपयांनी काय होणार आहे? किंवा म्हणजे तुमच्या आपण जे म्हणतो ना मी तुम्हाला हे देईल, मी ते देईल, काय त्यांना फरक पडणार आहे त्यांनी? काही नाही. फक्त स्वामींना तुमची सेवा पाहिजे. सेवा आणि तुमचा भाव, किती मनोभावे तुम्ही सेवा करताना ही गोष्ट स्वामींना म्हणजे खूप आवडते. की जो व्यक्ती मनोभावे सेवा करतो ना, काही नसेल त्याच्याकडे तरी चालेल, ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्या व्यक्तीची इच्छा खरंच लवकरात लवकर स्वामी महाराज पूर्ण करतात. तर आता ठीक आहे, आपण आता नियम बघूया. खूप काही कडक वगैरे काहीच नाहीये. नियम काय आहे याचे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं, तेवढं 1 दिवसापुरतं. त्याच्या आता गुरुवारी शक्यतो आपण पिवळे वस्त्र घालायचे. म्हणजे का की स्वामींना पिवळा रंग आवडतो म्हणून आपण तुमच्याकडे असेल तर घाला पिवळे वस्त्र. तुम्हाला आता मासिक धर्म असेल एखाद्या गुरुवारी तर तुम्ही तो गुरुवार स्किप करायचा. म्हणजे तुम्ही उपवास करायचा पण तुम्ही सेवा करायची नाही. म्हणजे तो गुरुवार तुम्हाला काउंट करता येणार नाही. किंवा तुम्ही गावाला गेले एखाद्या गुरुवारी तर तो गुरुवार देखील तुम्ही काउंट करायचा नाही. तुम्हाला सुतक असेल समजा, सुतक किंवा मग विटाळ आला तर अशा वेळेस काय करायचं, आपण ते गुरुवार काउंट करायचे नाही. तुम्ही उपवास धरायचा पण ते गुरुवार तुम्ही काउंट करायचे नाही. आणि ज्यांना आता म्हणजे खूप मोठा गॅप जातो ना, विटाळ सुतक म्हटलं की जवळपास आपले 2 उपवास जातात. तर ज्यांना नव्याने धरायचे असेल परत तर तुम्ही नव्याने पण धरू शकता. पण असं काही नाही की तुम्ही त्याच्या पुढचा गुरुवार जरी काउंट केला ना तरी पण चालतो. शेवटी आपली इच्छा, तुम्हाला धरायचे तर धरा, नाहीतर पुढचा गुरुवार काउंट करा तुम्हाला. आता आपण बघूया की म्हणजे आता सेवा काय करायची गुरुवारच्या दिवशी. तर गुरुवारच्या दिवशी आपण पूर्ण हा जो स्वामी चरित्राचा ग्रंथ आहे ना, तर याच्यामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. तर तुम्ही हे पूर्ण शक्यतो एका बैठकीत हे 1 ते 21 अध्याय वाचण्याचा प्रयत्न करायचा. अध्याय खूप छोटे छोटे आहेत तर तुम्ही 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर आपण काय करायचं, 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. तर 11 वेळेस म्हणजे 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचाच. पण जर तुम्हाला समजा शक्य नसेल 11 वेळेस म्हणणं तर किमान 3 वेळेस तरी तुम्ही तारक मंत्र म्हणायचं आहे. त्याच्यानंतर 11 माळी स्वामींचा जप, 11 माळी जप करायचा. म्हणजे त्याला काहीही हे नाही की तुम्ही 2 करा 3 करा असं नाही. 11 माळी किमान तुम्ही गुरुवारच्या दिवशी तरी 11 माळी जप झालाच पाहिजे. तर आणि त्याच्यानंतर काय करायचं की तुम्ही आता तुमचं ग्रंथ वाचून झालाय, तुमचं 11 माळी जप, आणि हो की समजा तुम्ही ही 2 याच्यामध्ये पण सेवा करू शकता. म्हणजे तुम्ही समजा सकाळच्या पूर्ण पारायण करून घेतलं तर तुम्ही संध्याकाळी जप आणि तारक मंत्र म्हणू शकता. तुम्ही इतकं करू शकता. आणि त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर आपण संध्याकाळी स्वामी महाराजांची आरती करायची, स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा. तुमचं जे असेल पोळी भाजी तो नैवेद्य दाखवला तरी पण चालेल. आणि जर तुम्हाला समजा असेल इच्छा की स्वामी महाराजांना जे आवडतं ते करायचं तर तुम्ही करा. स्वामी महाराजांना कांद्याची भजी आवडतात, बेसन पिठाचे लाडू आवडतात, पुरणपोळी आवडती. म्हणजे तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता नैवेद्य. आणि आता याचं की 11 गुरुवारचं उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन एकदम सोपं आहे. तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी तुमचा आता 11वा गुरुवार आहे ना तर त्या दिवशी तुम्ही सकाळीच आपलं पूजा करून घ्यायची. म्हणजे तुम्ही ग्रंथ वाचून घ्यायचा, तुम्ही तुमचा जप आणि तारक मंत्र हे सगळं तुम्ही करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं की जर तुम्हाला 11 मुलं मिळाले ना, छोटे मुलं, तर तुम्ही 11 मुलं जीव घाला. 11 मुलं जर नाही मिळाले तर तुम्ही 11 मुली घाला. समजा 11 मिळणं खूपच कठीण असेल तर तुम्ही 5 घाला जीव, 7 घाला.
तुमच्या पद्धतीने. जरी समजा मुलं मिळणं शक्य नसेल तर एखादी जोडी जीव घाला, तुमचं जे असेल, आणि त्या मुलांना तुम्ही म्हणजे त्यांच्या उपयोगाच्या गोष्टी काहीतरी गिफ्ट म्हणून द्या. म्हणजे शाळेला जे लागतं ते तुम्ही त्यांना गिफ्ट. सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.